कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या श्री दुर्गादेवी बस सेवेला दरवर्षी भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो। शहरातील भाविकांसाठी ही दुर्गा दर्शन विशेष बस सेवा म्हणजे एक पर्वणीच ठरतीये। यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांसाठी विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। ही विशेष बस सेवा 22 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत दररोज असणार आहे। या सेवेमुळे भाविकांना एकाच दिवशी श्री लक्ष्मी देवी, एकवीरा देवी, त्र्यंबोली देवी, उजळंबा देवी, मुक्तांबिका देवी, पद्मावती देवी, रेणुका देवी, कात्यायनी देवी, प्रत्यंगिरा फिरंगाई देवी, कमलजा देवी, महाकाली देवी, अनुगामिनी देवी, गजेंद्र लक्ष्मी देवी, अंबाबाई आणि तुळजा भवानी अशा शहरातील विविध देवदेवतांच्या मंदिरांना भेटी देता येणार आहेत। हा प्रवास भाविकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरणार आहे। आज या विशेष बस सेवेच्या पास विक्रीचा शुभारंभ शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महिला भाविकांना बस पासचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमातील पास वितरण श्री शाहू क्लॉथ मार्केटमधील उत्तर कक्षातून होणार असल्याचं महापालिकेच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलंय। यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, संग्राम काशीद, गजानन कोळी, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम साबळे, DS पाटील, नाना भोसले, सुनील जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।